महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. हाय फ्रेंड्स, आज आम्ही आलेलो आहेत शनी शिंगणापूरला, कारण की आज आहे शनी अमावस्या. शनिदेवाचं जागृत असं देवस्थान पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगात देखील हे ठिकाण तर जगभरात असं एकमेव गाव आहे जिथे घराला दरवाजे नाहीत, फक्त चौकटी आहेत. यामागचं रहस्य काय आहे आणि शनिदेव शनी शिंगणापूरला कसे आले याबद्दलची कथा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका. अशा ह्या शनिदेवाची लीला अपरंपार आहे. शनी शिंगणापूरमध्ये शनिदेव आहेत पण मंदिर नाही, म्हणजेच देव आहे पण मंदिर नाही, आणि घर आहे पण त्याला दरवाजा नाही. याचा अर्थ असा की शनिदेव उघड्यावर असे पावसा पाण्यामध्ये उन्हातानामध्ये रात्रंदिवस उभे असतात. त्यांच्यावरी कसलंही मंदिर बांधलेलं नाही. आजूबाजूला मंदिरं आहेत पण शनिदेव हे उघड्यावर आहेत आणि तिथे घरं आहेत पण एकाही घराला तुम्हाला तिथं दरवाजा सापडणार नाही. तर यामागची कथा काय आहे आणि रहस्य काय आहे हे तुम्हाला या मी व्हिडिओमध्ये सांगते. तर आता शनी शिंगणापूरला जायचे कसे? अहमदनगर जिल्ह्यापासून शनी शिंगणापूर अगदी 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही जर पुण्याकडनं गेलात तर घोडेगावपासून आतमध्ये फक्त 10 किलोमीटर अंतरावर आहे. सोनाई गावाजवळ शनी शिंगणापूर हे गाव आहे. अतिशय जागृत असं देवस्थान आहे. तुम्ही नक्की अवश्य एकदा भेट द्या. आता ह्या अशा जागृत देवस्थानाची म्हणजे शनिदेव शनी शिंगणापूरला आले कसे आणि दरवाजे नाहीत यामागचं रहस्य आता मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला आपण शनिदेव शनी शिंगणापूरला आले कसे याची कथा ऐकूया. शनिदेव म्हणजे 9 ग्रहापैकी एक ग्रह, जो सर्वात ताकदवान देव म्हणून शनिदेवाला ओळखले जाते. 350 वर्षी पूर्वीची ही जी आहे ती गोष्ट आहे. शनी शिंगणापूरमध्ये विजाचा कडकडाट झाला आणि धो असा पाऊस पडला. सर्व नदी नाल्यांना खूप पाणी आले. अशा या एका नाल्यामध्ये, म्हणजेच त्या नाल्याचं नाव आहे पानस, या पानस नाला देखील तुडुंब भरून वाहत होता. अशा या पानस नाल्यामध्ये काळीभोर अशी 5 ते 6 फूट उंचीची अशी शिळा वाहत आली आणि बोरीच्या झाडाला अडकून राहिली. शिळा म्हणजेच पाषाणाचा असा मोठा दगड. दुसरा दिवस उगवला. येथील लोक जास्तीत जास्त व्यवसाय कोणता करतात तर शेती. त्यामुळं शेती असलं की पाऊस पाणी असो घरात थांबून जमत नाही. गुराढोरांना तर बाहेर सोडायलाच लागतं. असे गावातील काही तरुण मुले गुरं म्हणजे गाई म्हशी घेऊन चारण्यासाठी नदीकाठी गेले. नदीकाठी गेल्यानंतर त्यातील एका मुलाची नजर त्या शिळेवर पडली. शिळा बघताच त्याला असं वाटलं की एवढी मोठी शिळा कुठून वाहून आली आणि ही बोरीच्या झाडाला कशी अडकली. चला आपण जवळ जाऊन बघूया. मग त्या मुलाच्या हातामध्ये काठी होती. तो जवळ गेला आणि त्या शिळेला असं थोडंसं डवचून म्हणजे थोडंसं असं टच करून पाहिलं. टच करताच ती काठी शिळेच्या आतमध्ये घुसली आणि रक्तप्रवाह सुरू झाला. हे बघून तो मुलगा घाबरून गेला आणि गावाच्या दिशेने पळत सुटला. गावात जाऊन गावातील गावकऱ्यांना आणि गावातील जे मोठी माणसं आहेत वयस्कर त्यांना ही गोष्ट सांगितली की पानस नाल्याच्या काठी बोरीच्या झाडाला एक खूप मोठी भली मोठी शिळा जी आहे ती अडकलेली आहे आणि त्या शिळेला मी काठीनं थोडं टच करता त्यातून रक्त वाहू लागले आहे. ग्रामस्थांना बघायला जायचे होते परंतु तोपर्यंत रात्र झालेली होती. मग त्या रात्री सर्वजण झोपले, कारण दुसऱ्या दिवशी ती शिळा बघायला जायची होती. रात्री झोपलेला असताना त्याच गावामध्ये शनिदेवाचा एक भक्त राहत होता. तो शनिदेवाची अपाट अशी भक्ती करत होता. रात्रंदिवस शनिदेवाचं नामस्मरण आणि शनिदेवावर त्याचा खूप विश्वास होता. अशा भक्ताच्या स्वप्नामध्ये शनिदेव गेले आणि म्हटले, उठ उठ, मी आलोय. अरे बाबा, मी आलोय, तुझ्या गावी आलोय. उठ, तुझ्या गावात मी कायमचं राहण्यासाठी आलोय. त्या पानस नाल्यातून मला घेऊन ये आणि गावाच्या मध्यभागी माझी प्रतिष्ठापना कर. उठ, असं म्हणून शनिदेव भक्ताच्या स्वप्नामध्ये गेले आणि त्या भक्ताला जागा करून त्यांना हे सर्व गोष्टी
सांगितल्या. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. भक्तांनी हे सर्व गोष्ट गावामध्ये सांगितले की असे असे शनिदेव माझ्या स्वप्नामध्ये आले होते आणि ते मला म्हणाले की उठ, मी आलेलो आहे आणि पानस नाल्यात बोरीच्या झाडाला अडकून राहिलेलो आहे, तू मला आण आणि गावाच्या मध्यभागी माझी प्रतिष्ठापना कर. हे सर्व ऐकताच गावातील मोठी मंडळी आणि गावातील मुलं सर्वजण बैलगाडी आणि ढोल ताशा घेऊन शनिदेवाची शिळा आणण्यासाठी पानस नाल्याकाठी गेले. तोपर्यंत पाणी देखील कमी झालेले होते. पानस नाल्याजवळ गेल्यानंतर 20-25 तरुण मुलं त्या शिळेला उचलण्यासाठी नदीच्या काठावर उतरले. नदीच्या काठावर उतरल्यानंतर 20-25 मुलांनी खूप प्रयत्न करून देखील शिळा थोडीही हलली नाही. असे सर्वांनी प्रयत्न केले. मोठ्या माणसांनी प्रयत्न केले. गावातले प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न करून पाहिला. दिवसभर प्रयत्न केले, परंतु शिळा जागची कसलीच हलली नाही. तोपर्यंत रात्र झालेली होती. मग सर्वजण असं म्हणाले की आता आपण उद्या पाहूया, आता घरी जाऊया, रात्र झालेली आहे. सर्वजण घरी येतात, रात्री झोपतात. झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत शनिदेव त्या भक्ताच्या स्वप्नामध्ये म्हणतात की मला जर तुला गावात आणायचं असेल तर मामा आणि भाच्याची जोडी लागल आणि माझी ज्या बैलगाडीत मला आणणार आहेस त्या बैलगाडीची जी बैलजोड आहे ते देखील मामा भाच्याचीच हवी आणि त्यांचा रंग काळा हवा. मग सकाळ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचे जे संकेत शनिदेवानी सांगितलेले आहेत ते सर्व संकेत परत तो शनिदेवाचा भक्त गावातील लोकांना सांगतो. त्यानंतर गावात सगळीकडे शोधाशोध सुरू होते की मामा भाच्याची जोडी कुठे, कोण आहेत मामा भाचे. त्याचबरोबर मामा भाच्याची बैलजोडी आणि काळ्या रंगाचं जोडी हे देखील शोधायला सुरुवात होते. त्यानंतर थोड्याच वेळामध्ये मामा भाचे पण सापडतात आणि मामा भाच्याची काळ्या रंगाची बैलजोडी देखील सापडते. परत बैलगाडी जुपली जाते. ढोल ताशा नगारे तुताऱ्या असं सर्व घेऊन वाजत गाजत लोक शनिदेवाला आणण्यासाठी जातात. तिथं गेल्यानंतर जे मामा भाचे होते ते नदीकाठी अडकलेल्या बोरीच्या झाडाची जी शिळा आहे त्याला हात लावताच शिळा वरती उचलली जाते. मग मामा भाचे ती शिळा उचलून ज्या बैलगाडीला जी बैलजोडी आहे जी किती बी मामा भाचेची आहे अशा बैलगाडीमध्ये ती शिळा टाकतात आणि वाजत गाजत गावामध्ये त्या शिळेला आणले जाते आणि बरोबर गावाच्या मध्यभागी शनिदेवाची प्रतिष्ठापना केली जाते. या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर या गावाचे आधी नाव फक्त शिंगणापूर होते आणि शनिदेवाची स्थापना केल्यामुळं या गावाचे नाव नंतर शिंगणापूर असे पडले. आणि दर शनिवारी शनी अमावास्येला आणि महिन्यातील प्रत्येक अमावास्येला लोक शनिदेवाच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले. बघा तुम्ही कधी गेला तर मी दरवर्षी मी शनी अमावास्येला जात असते. शनी अमावास्येला तिथं लाखो भाविक आलेले असतात आणि लाखो भाविकांना शनिदेवाची प्रचिती देखील आलेली आहे. असं म्हणतात की शनिदेवाला तेल वाहिल्याने आपल्या मागची जी साडेसाती आहे ती दूर होते आणि आपल्या आयुष्यात आनंदच आनंद येतो. असे बरेच मला स्वतःला प्रचिती आलेले आहे. त्यामुळे मी दरवर्षी वारी जसं आपण करतो तसं दरवर्षी मी शनिदेवाच्या दर्शनाला जात असते. वर्षातून कधी 2 अमावस्या येतात, त्यातील एक अमावस्याला मी शनिदेवाच्या दर्शनाला नक्की जाते. असंच बऱ्याच लोकांना काय झालेलं आहे की शनिदेवाची प्रचिती आलेली आहे. शनिदेव बरेच लोकांना पावलेले आहेत. त्याच्यामुळं कितीतरी लिटर तेल नवसाचं देवांवर वाहिलं जातं आणि या देवाला फक्त तेलाचाच अभिषेक आहे आणि तेलाचीच आंघोळ आहे. अशा शनी महाराजांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावामध्ये एकाही घराला दरवाजा नाही आहे. तुमची शाळा असू द्या, तुमचं मंदिर असू द्या, त्याचबरोबर तुमचं बँक असू द्या, कुठलंही किराणा मालाचं दुकान असू द्या, कटिंग दाढीचं दुकान असू द्या, कोणतंही दुकान असू द्या, जनरल स्टोअर्स असू द्या, एकाही घराला, एकाही दुकानाला दरवाजा नाही. खूप घरं छान छान बांधलेले आहेत पण त्या गावात दरवाजा नाही. या सर्व दरवाजा नसताना इथं चोरी होत नाही आणि शनिदेव रात्रंदिवस उभा राहून येथील लोकांची रक्षा करतो. त्यामुळं या गावातील लोकांना चोराची देखील भीती वाटत नाही. कितीही लाखो रुपये जरी घरात आणले आणि दरवाजा नसताना घरात ठेवले तरी त्यांना थोडं देखील भीती वाटत नाही.
लोक रात्री जशाला तसं किराणा दुकान, जशाला तसं जनरल स्टोअर्स उघडं ठेवून घरी झोपायला जातात. कुणालाही कुठलीही एकही वस्तू हालत नाही आणि जर हल्ली तर तो चोर जो आहे तो गावातच फिरत राहतो. गावाबाहेर तो चोर जाऊ शकत नाही. जोपर्यंत ती वस्तू त्याच्या हातात आहे तोपर्यंत तो गावाच्या वेशीच्या आतच इकडून तिकडे तिकडून तिकडं तिकडून तिकडं फिरत राहतो. अशी कहाणी मला तेथील एका गृहस्थाने सांगितली. आणि ती जी कहाणी आहे आणि ती जी गोष्ट आहे ती सत्य घडलेली आहे. पुढं ते गृहस्थ तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगतील की ती कहाणी किंवा ती घटना कशी घडली आणि काय झालं होतं. त्याचबरोबर आणखीन असं म्हटलं जातं की शनिदेवाच्या शनी शिंगणापूरमध्ये जर कोणी चोरी केली तर शनिदेव त्या माणसाला कायमचं आंधळं करतात. अशी ही शनिदेवाची महिमा जी आहे ती अपरंपार आहे. तुम्ही देखील अवश्य एकदा शनी शिंगणापूरला भेट देऊन बघा, नक्कीच तुम्हाला प्रचिती येईल. गावातील एक ग्रामस्थ जे आहेत आजोबा, ज्यांचं वय की 75 वर्ष आहे, त्यांनी मला शनिदेवाबद्दल जी काही त्यांची लीला आहे त्याबद्दल त्यांनी माहिती सांगितलेली आहे. आता ती माहिती तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल की शनिदेवाची कीर्ती किंवा शनिदेवाचं सत्व किती आहे. यशवंत बोरुडे, राहणार शनी शिंगणापूर, बरं तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यादेवी नगर. बर इथं मी पाहिलं आल्यावर की म्हणजे बऱ्याचशा म्हणजे कुणाच्याच घराला दरवाजे नाहीत, तर म्हणजे पहिल्यापासून असंच आहे का? हा, पूर्वीपासून आहे ती प्रथा आम्ही पाळतो. पूर्ण गावकरी पाळतात. म्हणजे कुणाच्याच घराला दरवाजा नाही? अजिबात नाही, बँकेला सुद्धा नाही. मग चोरी वगैरे होत नाही काही? चोरी होत नाही. जर एखाद्याने प्रयोग केला हा, तो ती वस्तू घेऊन बाहेर जात नाही. म्हणजे वेशीच्या बाहेर जाऊ शकत? तो फिरणार, वस्तू टाकून दिल्यानंतर तो बाहेर जाणार. म्हणजे गावाबाहेर जाऊ शकत नाही? जाऊ शकत नाही. बरं, आणखीन काय तुम्हाला सांगता येईल शनिदेवाविषयी? त्याच्यामुळे मग इथे चोरी होत नाही ना. म्हणजे शनिदेवाची शनिदेवा पूर्ण गावचं रक्षण करतो. अच्छा, म्हणजे त्यांच्यामुळे चोरी होत नाही आणि बँकेला पण दरवाजा नाहीये? दरवाजा नाही. हे कधीपासून आहे? हे पूर्वीपासून आहे. अच्छा, आणि हे शनी मंदिर किती दिवस म्हणजे किती वर्ष झाले असतील तरी? ते सांगता येणार नाही, फार जुनं पूर्वीच आहे ते. अच्छा, हे आता नवीन तयार केलं म्हणजे. हा, पण मंदिर देव हा पूर्ण उन्हा पावसामध्ये बाहेर आहे, त्याच्यावर मंदिर चालत नाही. मंदिर चालत नाही, उघड्यावर आहे देव समजा. उघड्यावर. अच्छा, ऊन असो, वारा असो, थंडी असो, काही असो, चालत नाही, उघड्यावरच. म्हणजे कशाची सावली जमत नाही? नाही, सावलीचा प्रश्नच नाही. जर एखाद्या झाडाची सावली आली तर वीज पडते, विजेची फांदी जळून जाते, कट. म्हणजे एवढं सत्व आहे. जवळच वाटलेलं आहे. शेजारी झाडं होते ना, हा, ती सावली याच्यावर यायची ना, हा, ती सावली पानकाळ्यामध्ये विजेच्या साह्याने लगेच कट. म्हणजे वीज पडली आणि ती फांदी तुटून गेली, असा प्रकार घडलेला आहे. थँक्यू एवढी माहिती सांगितल्याबद्दल. हे शनी शिंगणापूरमध्ये आलेले आहेत आणि आता बघा इथं कुठल्या दुकानाला दरवाजे नाही, लॉक नाही, कॅमेरा नाही, सीसीटीव्ही नाही, काहीच नाही. घराला पण दरवाजे नाहीत? कुठंच नाही, दरवाजे कशालाच नसते. सगळे शनी महाराजाच्या आशीर्वादाने ना इथे चोरीला बडी काही होत नाही. बिना दरवाजाचं गाव आहे. देव आहे पण मंदिर नाही, दुकान आहे पण दरवाजा नाही, असं आणि गाव आहे. जे मंदिर आहे म्हणजे तिथं बांधलेलं का नाहीये, उघडच का आहे देव? पहिल्यापासून तसंच आहे. जेव्हापासून देवाची मूर्ती आली ना तेव्हापासून तसंच. अच्छा, आणि इथं मी असं ऐकलंय की बँकेला पण दरवाजा नाही? बाजूलाच बँक आहे, युको बँक, त्या बँकला पण दरवाजा नाही, काही नाही. चोरी वगैरे होत नाही का? ओके, थँक्यू. एक मिनिट, तुझं नाव सांग बाळा. ह्या गावात म्हणजे सगळ्या कुणाच्याच घराला दरवाजे नाही आहेत का? मग भीती नाही वाटत का रात्री झोपल्यावर वगैरे चोर वगैरे येतील म्हणून? हा, तुझा आवाजच येत नाही, मोठ्या आवाजात सांग. नाही वाटत? रात्री झोपल्यावर चोरी होती का मग इथं दरवाजा नाही तर? कधीच झाली नाही आतापर्यंत? नाहीत ना दुसरीकडे? शाळेत जातो का तू? शाळेला दरवाजा आहेत का तुमच्या? शाळेला दरवाजा आहेत का? हो का नाही? हे बघा, ह्याने आपल्याला माहिती सांगितलेली आहे या चिमुकल्याने. हे बघा, पुढे तुम्हाला शनी शिंगणापूर गाव दिसतंय, जिथे की एकाही घराला दरवाजे नाही आहेत, न बँकेला, न जनरल स्टोर्सला, न किराणा दुकानाला, न लॉजला, कशालाही दरवाजे नाही. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल.
आजची ही महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती. जे मला माहिती होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. ओके, बाय बाय. प्लीज लाईक करा.